इतिहासाच्या अभ्यास पाठामध्ये प्रवेश करत आहोत. या अभ्यासक्रमामध्ये आपला पहिला धडा आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. चला तर मग आता ह्याच्यामध्ये शिकताना आपण थोडीशी प्राथमिक माहिती घेऊया आपल्याबद्दल सुद्धा, की आपल्या अभ्यासक्रमामध्ये जी काही माहिती दिलेली आहे ती आपण या उपक्रमाद्वारे शिकणार आहोत. आणि या उपक्रमामध्ये ती मुद्द्यांच्या स्वरूपात दिली गेलेली आहे आणि हे मुद्दे आपल्याला थोडेसे स्पष्टीकरण विस्तारित होऊन आपल्याला त्याचा अभ्यास आपण करत आहोत. चला तर आता सुरुवात. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचं आकलन करून घेणं हे या उद्दिष्टानेच इतिहासाचं संशोधन, लेखन आणि अभ्यास हा केला जातो. बरोबर. आणि ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. आपण इतिहासाचं लेखन बघतो की आपल्या गतकाळामध्ये काय घडलेलं आहे, आपल्या इतिहासामध्ये काय घडलेलं आहे, आपल्याला विषयच तो आहे. आणि आता उदाहरणार्थ आता तुमच्या लक्षात येईल पुढच्या मुद्द्यावरून की आता तुम्ही वैज्ञानिक शाखेमध्ये आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही कसं करता की उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून बघण्यासाठी, म्हणजे तुमच्या जवळ जो अभ्यासक्रम आहे त्याचं तुम्हाला पडताळून बघायचंय, निरीक्षण करायचंय, तर तुम्ही काय कराल, प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. म्हणजे ती कृती करण्यात येते, म्हणजे ती कृती संपूर्णपणे प्रयोग केला जातो, त्याचा अनुमान आणि निष्कर्ष काढण्यात येतो आणि मग तुम्हाला कळतं की काय आहे त्याचं उत्तर. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम हे मांडणं आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं हे शक्य असतं. परंतु इतिहासात हे शक्य होत नाही. कारण का? कारण ही प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब ह्याच्यामध्ये करताच येणार. कारण इतिहास म्हणजे घडून गेलेल्या गोष्टी, ज्या गतकाळामध्ये आपल्या सगळ्या घडून गेलेल्या आहेत, होऊन गेलेल्या आहेत, आणि त्याची पुनरावृत्ती आपल्याला या स्थितीमध्ये, या प्रस्तुत स्थितीमध्ये बिलकुल करता येत नाही. म्हणून तो इतिहास आहे. त्याच्यासाठी मग काय करायला लागतं, काही नियम, काही सार्वकालिक नियम मांडणं आणि काही नियम सिद्ध करणं हे त्याच्यामध्ये शक्य नसतं. मग काय होतं, तर इतिहास संशोधनाला हे सगळ्या सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरणार्थ आपलं पुरातत्व विभाग, त्याच्यानंतर अभिलेखागार, हस्तलिखितांचा आपला संपूर्ण अभ्यास, पुराविवी लेख, अक्षरवाटिका शास्त्र, भाषा रचना शास्त्र, नानक शास्त्र आणि वंशावळी यांचा अभ्यास केला तर आपण बरोबर इतिहासामध्ये पोहोचू शकतो. तर चला या मार्गाने आपण पोचायचंय. आता इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासामध्ये काही उपलब्ध पुराव्यांचं हे चिकित्सापूर्वक असं संशोधन संपूर्ण करून त्याच्यामध्ये भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केलेली आहे हे आपण सगळं काही बघितलेलं आहे सुव्यवस्थितरित्या. बरोबर. त्याच्यासाठी इथं काही इतिहासाची मांडणी अशी एक छोटीशी फिल्म मी तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही नीट बघून घ्या. आपल्या अभ्यासक्रमाच्या पाठामध्ये सुद्धा ती आहे. पुढे जाऊया. तर अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असं म्हणतात. आणि आता लक्ष द्या की अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सा पूर्वकर्व मांडणी करणाऱ्या संशोधकालाच इतिहासकार असं म्हणतात. पूर्णत्व आला पाहिजे की त्याचं संशोधन इतिहास लेखनापर्यंत आता आपण बघितलं, पण आता ते जे त्याची संपूर्णपणे मांडणी करणारा जो संशोधक असतो त्याला इतिहासकार असं म्हणतात. मग अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणं आणि तिचं ज्ञान करून घेणं हे इतिहासकाराला शक्य नसतं. कारण का? कारण ती स्थिती होऊन गेलेली असते. बरोबर.
म्हणूनच त्या इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार काय करतो, तर भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्या आणि ते वाचकापर्यंत म्हणजे आपण लोक आता हे आपण बघतच आहोत. आता आपण अभ्यासक्रमात शिरलेलोच आहोत. तर त्याच्यामध्ये आपण काय काय कसं कसं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते ज्ञान ह्याच्यावरच अवलंबून असतं. कारण ते आपल्यापर्यंत त्यांनीच पोहोचवलेलं आहे या इतिहासकाराने. तर निवडलेल्या घटना आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी ह्या त्या इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात की कशा रीतीने त्यांनी त्या निश्चित केलेल्या आहेत आपल्याला समजावण्यासाठी अर्थातच. आता पुढे तर जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन लिहिण्याची पद्धत नव्हती परंतु आणि त्या लोकांना भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा असणार नव्हती असं आढळून आलं. तर मग पुढे वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या त्यांच्या पराक्रमांच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळीही भासत होती की आता या काळामध्ये काय काय होतंय तर आपल्या पुढल्या भावी पिढीला सुद्धा ते कळण्यात यावं हे त्यांनी सुद्धा विचार केलेला होता. आणि म्हणूनच त्यांनी काही आता आपण बघितलं की इथं उदाहरण दिलेलं आहे गुहाचित्राद्वारे त्याच्यानंतर स्मृतींचं जतन, कहाण्यांचं कथन, गीत, पोवाड्यांचं गायन हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि याच पासून आपल्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अति प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. बघा त्या लोकांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला द्यायच्या होत्या, आपल्याला समजावून द्यायच्या होत्या. म्हणून त्यांनी त्या ठेवल्या होत्या आणि त्या परंपरेगत किंवा काही चित्राद्वारे किंवा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी त्यांनी ती आठवण ठेवली की जेणेकरून आपण म्हणजे आपल्या त्यांची पुढील पिढी हे सगळं बघू शकेल. आणि ह्याच आधुनिक इतिहास काळामध्ये या लेखनामध्ये त्या परंपरेच्या साधनांचा स्वरूपाचा उपयोग केला जातो समजण्यासाठी आपल्याला आकलन संपूर्णपणे होण्यासाठी. पुढे आता या विभागाचे काही प्रश्नोत्तर आहेत की इतिहासाची जी मांडणी आहे ती विस्तारित रूपात तुम्हाला लिहायची आहे आणि इतिहास लेखनाची परंपरा यावर संक्षिप्त रूपात माहिती लिहायची आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.